श्रीरामराज देवगिरी 11 संघाने इथे टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6 ओव्हरचा सामना अगदी आपल्या भेटीला आलेला आहे आणि या स्पर्धेची मात्र इकडे विजयाने सुरुवात केली आहे महाकाल छत्रपती संभाजीनगर वॉरियर संघाने. आणि या सामन्याचे सामनावीर आहेत राम तेली. मॅन ऑफ द मॅचचा इथे पुरस्कार राम तेली यांना जातोय. पिंपळगाव संघाला विनंती की बॅट्समन पाठवा आपण बॅटिंग साठी. दोन्ही संघाला विनंती की आपला एक 12th मॅन पाठवा ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाव सांगण्यासाठी. 12वा प्लेअर आपण पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाव सांगण्यासाठी. ठीक आहे. देवगिरी 11 कॅप्टनला विनंती की भैया आपला एक प्लेअर पाठवा ना एक्स्ट्रा 12वा 12th मॅन पाठवा ना. आणि पिंपळगाव टीमला देखील विनंती आहे की आपला वेगळे एक्स्ट्रा प्लेअर पाठवा नाव सांगण्यासाठी. का तर आम्ही नवीन आहोत आपल्याला तुमचे नाव माहित नाहीत आम्हाला त्यासाठी आपल्याला एक प्लेअर पाठवा इकडे जेणेकरून आम्हाला फार इझिली होईल स्कोरिंग करण्यासाठी आमच्या स्कोररला. नाही तर मग याची नावं त्याच्यावरती त्याचे रन त्याच्यावरती असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण आपला एक प्लेअर पाठवा प्लीज लवकर. कल्पेश हो 12 प्लेयर भेज इधर कमेंट्री बॉक्स में. ओ निलेश हो आपलं 12 प्लेयर पाठवा इकडे. मॅच बॉल द्यायचा इकडे. आयोजन कमिटीला विनंती की मॅच बॉल आपण इथे द्यायचा सरांना आमच्या दोन्ही अंपायर्सला. स्टार्टिंग अंपायर संजय साबळे सर आणि संजय खिल्लारे सर आपल्या जिल्ह्यातील नामवंत पंच आहेत आणि या स्पर्धेला आपल्याला अंपायर म्हणून लाभले गेलेले आहेत आमचे दोन्ही स्टँडिंग अंपायर. ओके चला मॅचला आपण सुरुवात करतोय. श्री गोविंद समर्थ पिंपळगाव विरुद्ध श्रीरामराज्य देवगिरी 11 जो की असा सामना आपल्याला बघायला भेटतोय इथे. देवगिरी 11 संघाने इथे टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि सलामीची जोडी जी आपल्याला लगेच बघायला भेटते इथे मैदानाच्या आतमध्ये पिंपळगाव या संघाकडून. रवि वो एंगल हिला क्या? रवि एंगल सही है क्या? हिला है वो? आपने ये नहीं चल रहे आओ दिखा ना पहले काम को ये क्यों ले रहा वो सपोर्ट नहीं वो चाहता है और स्ट्राइक वरती असतील बॅट्समन दीपक माहोरे आणि नॉन स्ट्राइक वरती पंकज माहोरे.
गोलंदाजी स्ट्राईक वरती बघायला भेटतात आपल्याला निलेश चौधरी. गोलंदाजी स्ट्राईक वरती निलेश. पंचांचा इशारा लाईट्स प्लेचा येतोय. स्ट्राईक वरती आहेत बॅट्समन पंकज, नॉन स्ट्राईक वरती दीपक. पहिलाच बॉल यावेळेस मात्र इकडे इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने मात्र सुरुवात होतीये. दोन्ही मजबूत संघ आहेत बघा. हर एक संघाने नक्कीच आपला संघ इथे मजबूत बनवला आहे. नक्कीच इकडे प्रयत्न आहे इकडे सर्व टीमचा की आम्हाला या स्पर्धेमध्ये विजयाने सुरुवात करायची आहे. आणि दुसरा सामना नक्कीच आपल्या भेटीला आलेला आहे. एक जबरदस्त सामना जो की बघायला भेटेल आपल्याला. देवगिरी 11 विरुद्ध पिंपळगाव, जो की असा सामना नक्कीच आपल्याला या स्पर्धेचा दुसरा मॅच इथे बघायला भेटतोय. मॅच नंबर 2. इथे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा इकडे काय व्हाईट बॉल. इकडे पंच कडून आहेत मिस्टर संजय सापळे सर. अतिरिक्त रनाने देखील इकडे पिंपळगाव संघाचं इथे अकाउंट ओपन होतं या सामन्यामध्ये. यावेळेस इनसाइड आउट. इनफील्डला क्लिअर करा. तिथे पंकजच्या बॅट मधून येतोय युवा मिलन चषकाचा शानदार 4 चौकार. जबरदस्त फटका नक्कीच बघायला भेटतोय आपल्याला. फुल लेनचा बॉल आणि इनसाइड आउट. अगदी खाली ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही इकडे बॅट्समन पंकज यांनी. आणि एक जबरदस्त फटका इथे बघायला भेटला आपल्याला. यावेळेचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पाच धावा इथे धावफलकावरती नक्कीच बघायला भेटतात आपल्याला. दोन्ही संघाचा इथे प्रयत्न आहे बेस्ट द्यायचं इथे आपल्याला. रिवर्स यावेळेस लाजवाब फटका इथे बघायला भेटतोय. अल्टी पलटी आणि चेंडू सीमारेषा पार कलटी. 4 चौकार. जबरदस्त सुरुवात. ज्या रीतीने अगदी पंकजच्या बॅटमधून आपल्याला 2 इथे चौकार खणखणीत बघायला भेटलेत. दोन्ही संघ मी अगोदरच बोललो की मजबूत आहेत, बलट संघ आहेत. स्पर्धेचे दावेदार देखील मानण्यात जात आहेत आणि सुरुवात तिथे लाजवाब बघायला भेटली आपल्याला. पहिल्या 4 बॉल मध्ये धावफलकावरती 9 रन. निलेश अजून एक हो कडक. क्या बात है. इथे देखील षटकार आहे 6 रन. इनसाइड आउट आणि इथे पंकजचा तडका आहे पहिल्या ओव्हर मध्ये बघायला भेटतो आपल्याला. पंकज माहोर आलेत आणि काय आलेत. लाजवाब इथे फटकेबाजी बघायला भेटते. धावफलकावरती 15 रन. दुहेरी अंकामध्ये इथे पिंपळगाव संघाचा स्कोर बघायला भेटतो आपल्याला. 15 रन 15 ऑन दी बोर्ड. निलेश अगदी चेंडू काही चांगले टाकले निलेशनी, पण इथे पंकज सध्या हवी राहिलेत त्यांच्या विरुद्ध. सरळ बॅटने आपल्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षिकडे आहेत लॉंग ऑनला. चेंडू मार्गस्थ होतोय. सिंगल आणि सिंगलनी मात्र इथे षटक होत आहे पूर्ण. 1 ओव्हरचा होतोय खेळ पूर्ण. धावफलकावरती 16 रन 16 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 9. तुम्हाला रोमांचकारी मॅचेस देखील या स्पर्धेमध्ये बघायला भेटणार आहेत. एक ओव्हर 16 रन. अगदी चांगली सुरुवात नक्कीच तुम्हाला बघायला भेटली. ज्या रीतीने खास कर पंकज यांच्या बॅटमधून आपण 2 चौकार 1 षटकार बघितला. आणि गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन बघायला भेटते आपल्याला. देवानंद गोलंदाजी स्ट्राईकवरती बघायला भेटत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. देखील संघाचे स्ट्रायकर बॉलर आहेत. दीपक अगदी नॉन स्ट्राईकलाच आहेत. दीपक माहोर. एकही चेंडू दीपकने आतापर्यंत या मॅच मध्ये फेस केला नाहीये. स्ट्राईक त्यांना आलीच नाहीये. नॉन स्ट्राईकला 6 बॉलचे अगदी नॉन स्ट्राईकलाच उभे होते. आणि पंकजचा तडाखा आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये बघायला भेटला. बघूया इथे गोलंदाजी स्ट्राईकवरती देवानंद इथे एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतील का.
यावेळेचा इकडे कट करण्याचा इथे अगदी हुक करण्याचा प्रयत्न होता, पण इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येतोय. देवानंद यांनी आपल्या ओव्हरची आपल्या स्पेलची डॉट बॉलने सुरुवात केली आहे. युवा मिलन क्रिकेट चषक 2026 आयोजक जय किसान अजंठा. यावेळेचा बॉल इथे बघितलं तर डाऊन दी लेग. इथे व्हाईट बॉल पंच कळत आहेत मिस्टर संजय सापळे सर. प्रत्येक षटकाराला सन्माननीय संजय भाऊ सचिन भाऊ माहोर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. सचिन भाऊ माहोर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला या ओव्हरमध्ये 100 रुपयांचं बक्षीस आहे. धाव फलकावरती 17 रन, 17 ऑन दी बोर्ड. इथे काय बॅटचा लिडिंग एज लागलाय. सचिन होते तिकडे असं वाटतंय, क्षेत्ररक्षक सचिव, आणि अगदी मला असं वाटतं की मिस जज झालेत. अगदी पहिले पुढे गेले 2 पाऊल आणि परत रिटर्न येत आहेत. त्या दरम्यान इथे चेंडू डिलिव्हर देखील झाला नो मॅच लांडेऱ्यामध्ये, आणि इथे पंकजला लाईफलाईन भेटली आहे. आणि इथे पहिला बॉल या मॅच मध्ये फेस करतायत बॅट्समन दीपक माहोर. मागच्या ओव्हरमध्ये 9 स्ट्राईकलाच राहिले होते. या ओव्हरमध्ये त्यांना स्ट्राईक वरती येण्याची संधी प्राप्त झाली आहे. बघूया इथे काय कमाल धमाल करतील. पुढचा बॉल देवानंदचा. फुलटॉस बॉल अगदी ऑन साइडला इथे कलाच्या साहाय्याने मात्र फक्त इथे फ्लिक करून दिला. इथे एक धाव बघायला भेटते. इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला. 38 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले चा खेळ इथे सुरू आहे. नक्कीच प्रयत्न आहे बॅटिंग टीमचा की जास्तीत जास्त धावा या पॉवर प्ले मध्येच गोळा करायच्या आहेत. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या रीतीने इकडे खासकर पंकजने फटकेबाजी केली होती, अगदी लाजवाब स्टार्ट तर चांगला भेटलाय. बघूया इथे हा स्टार्ट मध्ये किती मोठ्या धावेमध्ये कन्वर्ट करतायत पंकज आणि टीम. 19 रन. यावेळेचा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉल पंच कळत आहेत मिस्टर संजय सापळे सर. एक्सरसाइज करण्याचं मात्र काम देत आहेत या ओव्हरमध्ये पंचांना गोलंदाज देवानंद. अतिरिक्त धावा ज्या की आपल्याला इथे फार बघायला भेटल्या या षटकामध्ये. धावफलक किती पुढे वाढतोय. धावफलकावरती 20 धावा इथे बघायला भेटतात आपल्याला. 20 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ नन. पॉवर प्लेचा इथे खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2 प्लेयर नक्कीच तुम्हाला इथे बाउंड्री लाईन वरती बघायला भेटत आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट अशी फिल्डिंग सावट आहे. लो फुल टॉस उडवला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक इकडे नाहीये. पॉवर प्लेचा इथे खेळ ऑन आहे आणि एक लाजवाब फटका बघायला भेटतोय सीमारेषा पार. 4 चौकार. 24-24. देवानंद 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत. 8 धावा देवानंदने खर्च केल्यात. विकेटचा कॉलम खाली आहे. पण इथे पंकजचा या मॅच मध्ये तडाखा बघायला भेटतो आपल्याला इनिंग मध्ये. त्यावेळेस इथे शॉर्ट आर्म इथे हुक केलाय. क्षेत्ररक्षक इथे दूरवरती चेस करताय तिकडे, पण इथे चेंडू परत एकदा निघून जातोय इकडे. फाईन लेग डीप स्क्वेअर लेगच्या मधामधून सीमारेषा पार. 4 चौकार. ती चांगली सुरुवात बघायला भेटते. आक्रमकता सुरुवात नक्कीच खास करून पंकजच्या बॅटमधून. 10 बॉल मध्ये 24 रनावरती बॅटिंग करतायत पंकज. प्रत्येक षटकाराला सन्माननीय सचिन भाऊ माहोर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस देखील आहे या ओव्हरमध्ये. धावफलकावरती 28. पुढचा बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा वरती देखील बॉल लागला इथे हाताच्या, आणि यामुळे इथे प्रॉपर टायमिंग बघायला भेटले नाही आपल्याला. डॉट बॉल इथे षटक होते कंप्लीट, आणि 2 ओव्हरचा इथे पॉवर प्ले चा खेळ होते पूर्ण. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 28 रन. 28 ऑन दी बोर्ड. 2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये असं वाटतं की बॅटिंग टीमचा बोलबाला राहिलाय, खास करून पंकजचा. पंकज माहोर ज्यांनी मात्र नक्कीच लाजवाब फटकेबाजी केली. आपण जर हायलाइट 2 ओव्हरचे बघितले ना तर तुम्हाला चौकार आणि षटकार बघायला भेटले. आणि गोलंदाज थोडेसे महागडे म्हणावं लागतील की इथे धावा थांबवा पाहिजे होत्या 2 ओव्हरमध्ये, त्या इथे थांबवल्या नाही. देवगिरी 11 संघाने टॉस जिंकून त्यांचा निर्णय होता की आम्ही बॉलिंग करायची आहे, आणि तो निर्णय इथे बॅट्समनने मात्र इकडे खराब केलाय. इथे पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र आता पूर्ण झाल्याच्या नंतर फिल्डिंगची सजावट जी की आपल्याला बघायला भेटतीये. निलेश गोलंदाज स्ट्राईक वरती बघायला भेटतात आपल्याला.
निलेश तर स्ट्राईक वरती दीपकने एकच बॉल आतापर्यंत फेस केलाय बघा. 12 बॉलचा खेळ झालाय आणि दीपक माहोर यांनी फक्त एकच बॉल इथे फेस केलाय या मॅच मध्ये आतापर्यंत. स्ट्राईकला आहे दीपक, गोलंदाज स्ट्राईक वरती निलेश. फुलंचा बॉल यामुळे स्टेप आउट करून येत हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, बट तिथे अगदी बघितलं तर जमीन समांतर फटका इथे बघायला भेटतो दीपकच्या बॅट मधून. सिंगलनी धावफलक पुढे वाढतोय. 29 धावा इथे बघायला भेटतात आपल्याला. 29 ऑन द बोर्ड. यावेळेचा बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निलेशचं पहिले षटक आपण बघितलं तर महागडं होतं, बट त्यांना परत एकदा इथे रेग्युलर गोलंदाजीमध्ये इथे बोलवलंय आणि 2 बॉल निलेशचे नक्की चांगले बघायला भेटतात या ओव्हरमध्ये आपल्याला. उडवलाय परफेक्ट मिडल ऑन द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठलायत अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर फेकून गेले. तोफेचा गोळा, षटकार, 6 रन. लाजवाब. पंकज माहोरचा तडाखा इथे बघायला भेटतोय. धावफलकावरती 35 धावा. 35 ऑन द बोर्ड. बघता इथे 13 बॉल मध्ये 30 रनावरती बॅटिंग करतायत पंकज माहोर. काय या स्पर्धेचं पहिलं इथे आपल्याला इथे अर्धशतक बघायला भेटेल का या मॅच मध्ये? वळताय तिकडे अर्धशतकाकडे आपल्या. धावफलकावरती 35 आणि वैयक्तिकडे 30 धावा पंकज यांच्या आहेत. निलेश ओहो, यावेळेस इथे नो बॉल आणि इथे नो बॉल वरती इथे रिवर्सचा हा तडाखा. यस, इथे 5 धावा बघायला भेटतात. नो बॉल प्लस 4 आणि पुढचा बॉल इथे असेल फ्री हिट. पंचांचा पंखा देखील मात्र इथे गरगर फिरतोय आणि पंच कळतायत संजय सापळे सर. पुढचा बॉल असेल फ्री हिट. ती आक्रमक सुरुवात बघायला भेटते खास कर पंकज कडून. फ्री हिटचा बॉल. बॉल वरती इथे मात्र उंची जास्त गाठली आहे. ओहो, इथे कॅच पकडलाय, बट इथे सच्चूला असं माहित नाही की इथे फ्री हिटच्या बॉल वरती बॅट्समॅन इथे आउट नाहीत. 2 धावा इथे पूर्ण केल्यात दरम्यान. कॅच पकडलाय खरा, बट इथे फलंदाज बाद नाहीत. बघा इथे फ्री हिटच्या बॉल वरती बॅट्समॅन फक्त रनआउट होऊ शकतात. 2 धावा इथे आल्यात. 42 रन धावफलकावरती. वेगात टाकण्याचा प्रयत्न यावेळेस अगदी इकडे रूम बनवून मारण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलाय निलेश यांनी. निलेश आज महागडे राहिले ते आपल्या स्पेल मध्ये. आतापर्यंत निलेशने इकडे 30 धावा खर्च केलायत 11 बॉल मध्ये. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न यावेळेस इथे लाजवाब बॉल. डॉट बॉल षटक होते कंप्लीट. 3 ओव्हरचा होता खेळ पूर्ण. धावफलकावरती 42 रन. जबरदस्त. पिंपळगाव संघाचा स्कोर इथे बघतोय आपण. 3 ओव्हर नंतर 42 विदाउट लॉस्ट. जबरदस्त सुरुवात नक्कीच बघायला भेटली आहे. ज्या रीतीने खासकर पंकजच्या बॅटमधून आपल्याला अतिशय जबरदस्त फटके बघायला भेटले या 3 ओव्हर मध्ये. बघा इथे कमबॅक करतील का इथे देवगिरी 11चा संघ? त्यांना देखील इथे कमबॅक करावं लागणार आहे. बघा इथे रनावरती जर अंकुश लावला नाही तर तुम्हाला हा स्कोर अगदी 80-85 इथे 6 ओव्हर मध्ये इथे बघायला भेटू शकतो. का तर आता इथे बघा हलका इथे आता मात्र उन्हाचा नक्कीच गोडवा जाणवतो आहे आणि विकेट देखील प्रॉपर आता झालेली आहे बॅटिंग साठी. सकाळी नक्की थोडस मॉर्च्युअर इथे बघायला भेटला होता आपल्याला. आउटफील्ड सकाळी स्लो होती, बट इथे आता पूर्णपणे आउटफील्ड ही नाहीशी झालेली आहे आणि आउटफील्ड आता इथे फास्ट देखील बनली आहे. तर इथे बॅट्समनचा बोलबाला इथे बघायला भेटतो आपल्याला. आतापर्यंत या 3 ओव्हर मध्ये बॅट्समनचाच बोलबाला बघायला भेटलाय. ज्या रीतीने पंकज माहोर यांनी फटकेबाजी केली आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 42 धावा धावफलकावरती. आता 3 ओव्हरचा खेळ आपण बघणार आहोत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दूरवरून. 3 ओव्हरचा खेळ आपण बघितला. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज झाली आणि आता कॉमेंट्री बॉक्सच्या दूर वरून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. सोमनाथ गोलंदाजी मार्क वरती. दीपक माहोर यांनी 2च बॉल फेस केलेत आणि 2 बॉल वरती त्यांनी 2 धावा बनवल्यात. 100चं स्ट्राईक रेट त्यांचा आहे. तर पंकज माहोर 17 बॉल मध्ये 36 रनावरती बॅटिंग करतायत. 200 प्लसचं स्ट्राईक रेट आहे या मॅच मध्ये पंकज यांचं. तर गोलंदाजी स्ट्राईक वरती सोमनाथ यांचं वैयक्तिक पहिलं आणि सांख्यिक 4थं षटक.
त्यावेळेचा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तैनात. जोपर्यंत बॉलला इथे अडवतायत, रिटर्न करतायत, इथे एक धाव जी की पूर्ण केली आहे दोन बॅट्समननी. 43 रन, 43 ऑन दी बोर्ड. आमचे साथी स्कोरर लाभले गेलेत आम्हाला या स्पर्धेसाठी. श्याम राजपूत कॉमेंट देखील लाजवाब करतात हिंदीमध्ये. संधी दिली आज आम्हाला या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी जय किसान अजेंडा संघाने. त्यांचे देखील आम्ही आभार मानतो, खास कर मांगेलाल दादा यांचं. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी बोलवलं कॉमेंट्रीसाठी. 43 रन, स्ट्राईक वरती पंकज. आवाज आकुटापाचा बॉल इथे हुक केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं यावेळेस आपल्याला. लॉंग लेगला देखील एक धाव पूर्ण केली दोन्ही बॅट्समॅननी. 44 रन, 44 ऑन दी बोर्ड. अगदी चांगली सुरुवात. पहिल्या विकेटसाठी 44 रनाची आपल्याला भागीदारी इथे बघायला भेटते आहे. पाटील स्टेडियम, रामपूर. लो फुल टॉस अगदी सरळ बॅटनी साइड स्क्रीन समोर. कोणत्याच प्लेअरकडे संधी नाहीये. चेंडू मात्र निघून जातो इकडे सीमारेषा बाहेर. क्या मस्ती और क्या धूम. याला का शागाला का बुम बुम. 4 चौकार. अगदी लाजवाब फटका इथे बघायला भेटला आपल्याला. अगदी थोडस कदम ताल देखील गेलं. 2 पोल पुढे आले. बॅटला इथे अगदी सरळ ठुला आणि फुल पेस ऑफ द बॅट आणि एक लाजवाब फटका इथे दीपक माहोरच्या बॅट मधून बघायला भेटला. 48 रन, 48 ऑन द बोर्ड. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र हुक केलाय. इथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि इथे देखील चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक इथे लागोपाठचा इथे दुसरा चौकार येतोय दीपक माहोरच्या बॅट मधून आणि या चौकाराने 50 धावा पूर्ण होत आहेत इथे पिंपळगाव संघाच्या. 52 रन फलकावरती. अगदी सर्व टीम मध्ये उत्साह आहे, आनंद आहे. तर समाजाचं टुर्नामेंट आहे आणि आज पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. उडवला स्टेप आउट करत इथे दूरवरता आउट ऑफ द मार्क. बिग हिट दीपक माहोरच्या बॅट मधून. अजून एक मोठा कारगुंडा षटकार. 6 रन. धावा आता या भरत नाही तर धावा आता पाण्यासारख्या वाहता येत. इथे देवगिरी 11 संघाने टॉस जिंकला होता. बॉलिंगचा निर्णय असं वाटतं की चुकलाय. निर्णय त्यांनी घेतला की आम्हाला टॉस जिंकून बॉलिंग करायचो निर्णय इथे मात्र दोन्ही बॅट्समननी आतापर्यंत इथे मला असं वाटतं की ते खराब केलेलं आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव इथे बघायला भेटते आणि बघता बघता इथे 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 59 रन विदाउट लॉस्ट पिंपळगाव. 4 ओव्हरचा इथे खेळ पूर्ण होतोय. 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15च्या सरासरीने धावा इथे बनतायत आणि पहिल्या विकेट साठी इकडे दीपक माहोर आणि इकडे पंकज माहोर यांनी 59 रनांची आतापर्यंत भागीदारी केली आहे 24 बॉल मध्ये. गोलंदाजीमध्ये ते परिवर्तन. राहुल इथे विकेटची फार गरज आहे. देवगिरी 11 संघाला इथे विकेटची गरज आहे. तर इथे सामन्यामध्ये ते कमबॅक करायचं तर विकेट यांना घ्यावं लागणार आहे. पुढचा बॉल त्यावेळेचा इथे बॉल अगदी बाहेर आहे ऑफ स्टंपच्या. पंच कळवतायत मिस्टर संजय खिल्लारे सर. वाईट बॉल आहे. एक अवंतर धाव जी मात्र इथे धावफलकावरती लागतीये. धावफलक पुढे वाढतोय. 60 रन धावफलकावरती. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस बॉल बॅट वरती पूर्णपणे आला नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल हे फार कमी बघायला भेटले या इनिंग मध्ये. ज्या रीतीने दोन्ही सलामीच्या बॅट्समनचा बोल बाला आतापर्यंत आपल्याला बघायला भेटलेला आहे. यावेळेचा बॉल दिशाहीन व्हाईट बॉल. ती गोलंदाज विकेट मात्र नक्कीच खाल्ली आहे. 2 इकडे संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. एकदा सच्चू यांच्याकडून मात्र झेल ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर मात्र संधी दिली नाहीये दोन्ही बॅट्समननी. त्यावेळेस इथे परत एकदा लॉफ्ट फटका केला. इथे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटतं आपल्याला.
अगदी वाईटिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न इकडे नसणार आहे. अब अगली गेंद राहुल की, पंकज के लिए अच्छी गेंद यहाँ पर, डॉट गेंद आती हुई. 62 रन हुए अभी तक. 9 गेंद अभी बाकी है इस इनिंग की, पहली इनिंग की. अब अगली गेंद पंकज के लिए, पट गई गेंद. खेलना चाहते थे यहाँ पर, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, सीधा कीपर और एक सिंगल आया था यहाँ पर. अच्छी गेंदबाजी अभी तक. इस बीच अब अगली गेंद खेल दिया है वहां पर. फील्डर मौजूद है नीलेश, और अच्छा कैच वहां पर नीलेश गोलू का. पहला झटका लगता हुआ यहाँ पर. थँक्यू श्याम. वळतोय मॅच कडे आपण. इथे पहिला ब्रेक थ्रू इथे राहुलनं प्राप्त करून दिलाय. ती गरज होती विकेटची आणि एक जबरदस्त कॅच इकडे आपल्याला बाउंड्री लाईनवरती बघायला भेटला निलेश गोलू यांचा. निलेश बघितलं तर एक चांगले प्लेअर आहेत. नेहमी व्यवसाय गटाचं क्रिकेट म्हणा, गाववाईचं क्रिकेट म्हणा, नेहमी प्रभाव असतो, दरारा असतो निलेशचा. आणि एक अप्रतिम कॅच बघायला भेटला इथे. फलंदाज बाट द डेंजरस मॅन पंकज माहोर बॅक टू द पवेलियन परतलेत. 6 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये धीरज माहोर दाखल झालेत बॅटिंगला. गोलंदाज स्ट्राईक वरती देवानंद संघाचे स्ट्रायकर बॉलर. पाच ओव्हर 62 रन. बघा इथे तारीफ होईल राहुलची, त्यांनी आपल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. आणि काही काय होईना वाटते कमबॅक केलाय देवगिरी 11 संघाने. उर्वरित पहिल्या इनिंगचे 6 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस इथे स्टेप आउट करत दीपक माहोरच्या बॅट मधून अजून एक बिग हिट षटकार. 6 रन. दीपक माहोरचा इथे आता तडाखा बघायला भेटतोय. पहिला वेळ घेतला आणि त्यामध्ये की काही चेंडूची वाट बघावी लागते आणि काही चेंडूची वाट इथे लावावी लागते. ते काम करतायत या मॅच मध्ये दीपक. 68 रन. ओहो अजून एक उंची दुरी आणि चेंडू मंजूर आहे. क्या बात है. अजून एक लाजवाब फटका इथे बघायला भेटला इकडे दीपक माहोरच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. 6 रन. 74 74 रन. अगदी मागच्या ओव्हर मध्ये आपण शांतता बघितली आणि या ओव्हर मध्ये इकडे दीपक माहोरचा इथे आपल्याला तडाखा बघायला भेटतोय. 2 बॉल वरती 2 षटकार. केसले तिसरा येईल का, काय ते देवानंद कमबॅक करतील का बघूया. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. त्यावेळेस चेपआउट केला इथे क्षेत्ररक्षक झेल इथे ड्रॉप झालाय. रेग्युलर कॅच होता हा, पकडा पाहिजे होता. झेल इथे सुटला गेलाय आणि लाईफ लाईन भेटली इकडे दीपक माहोर यांना. एक संधी निर्माण केली होती देवानंद यांनी, पण इथे संधीचं सोनं अद्याप तर केलं नाहीये देवगिरी 11 संघाने. 75 रन. यावेळेचा बॉल इथे बघितलं तर आडव्या बॅटने मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला. तिकडे आहेत गोलू, जोपर्यंत बॉलला इथे अडवतात. एक धाव जी की मात्र पूर्ण केली आहे.
राईटची कडा आणि विकेट किपरचा एक लाजवाब झेल आणि फलंदाज दीपक माहोर बॅक टू द पवेलियन गॉन बिग विकेट डाऊन. विकेट किपरचं नाव आम्हाला कळवायचंय. कॅच कोणी पकडला सर? नाव प्रशांत. ओके थँक्यू. प्रशांत यांचा एक लाजवाब इथे कॅच बघायला भेटला. अगदीच फॅडरमॅन म्हणले होते प्रशांत. एका सत्तामध्ये त्यांनी एक जबरदस्त उडी मारून कॅच पकडलाय आणि इकडे दीपक माहोर यांना मात्र बॅक टू द पवेलियन पाठवलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. विक्रम दाखल झाले बॅटिंगला. शेवटच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न इथे आउट. इकडेच आउट आहेत असं वाटतंय मला. फलंदाज इथे माघारी परतलेत. 76 धावा इथे बनवल्यात पहिले बॅटिंग करत असताना पिंपळगाव इलेव्हन संघाने आणि 77 रनांचा टार्गेट आहे देवगिरी इलेव्हन संघाला सामना जिंकण्यासाठी. 77 रन टू विन. सन्माननीय किशोर भाऊ माहोर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि सन्माननीय किशोर भाऊ माहोर यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण एका रांगेमध्ये जायचं, एका रांगेमध्ये यायचं आहे. डिसिप्लिन जे मात्र आपल्याला इथे बाळगायचं आहे. थँक्यू. 77 रनांची इथे गरज आहे सामना जिंकण्यासाठी देवगिरी इलेव्हन संघाला. याच्यानंतरचा होणारा पुढचा सामना जो की आपल्याला बघायला भेटणार आहे याच्यानंतरचा होणारा पुढचा मॅच जय किसान अजंठा विरुद्ध चला लवकरात लवकर दोन्ही फलंदाज पाठवा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू इकडे पाठवा कॉमेंट्री बॉक्स कडे.
देवगिरी एलेवन और पिपल गांव के बीच चलता हुआ मुकाबला। पिंपल गांव ने पहले बल्लेबाजी करते हुए 77 रन 76 रन बनाए। 77 रन का लक्ष्य रखा है देवगिरी एलेवन को। चलो दोनों ही बल्लेबाज जल्द से जल्द भेजे देवगिरी एलेवन। अभी भी इसके बाद 6 मैच खेलने हैं, टाइम ना करे और 12 प्लेयर इधर आ जाए कमेंट्री बॉक्स में। अगले मैच के लिए दोनों ही टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए टॉस बॉक्स में। चला सामना स्पीडअप करा दोन्ही संघ। चालू करो मैच। पहली ओवर लेकर आएंगे अक्षय ढाकरे, उनका सामना करेंगे प्रशांत। दूसरी इनिंग की शुरुआत होने जा रही है। अब ओपनिंग बल्लेबाज आए प्रशांत और नीलेश गोलू, काफी अच्छे बल्लेबाज है गोलू। दूसरी इनिंग की पहली गेंद अक्षय लेकर आएंगे कमेंट्री बॉक्स की एंड से, उनका सामना करेंगे प्रशांत। लेट्स प्ले। चलो टॉक्स के बॉक्स में दोनों ही अगले मैच के दोनों ही टीम के कप्तान आ जाए टॉक्स के बॉक्स में। दूसरी इनिंग की पहली गेंद अक्षय की, कट करना चाहते थे वहां पर बैट और बॉल का, और अंपायर का इशारा था हुआ वाइड गेंद के साथ अकाउंट ओपन होता हुआ यहाँ पर देवगिरी एलेवन का। अब आगे का कॉमेंट्री का हाल सुनाएंगे वॉइस ऑफ राजनगांव सिद्धू पाटिल सर। हेलो दिनेश चौधरी, जहाँ पर भी हो कृपया करके टॉस के बॉक्स में पधारने की कृपा करे। धन्यवाद श्याम। वळतोय आपण मॅच कडे। एक मोठा स्कोर इथे चेस करण्याचा आहे देवगिरी एलेवन संघासाठी, आणि सलामीची जोडी जी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि निलेश। निलेशच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर नेहमी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक डंका वाजतो यांचा ग्रामीण भागामध्ये। जबरदस्त प्लेयर आहेत, आज नक्कीच दाखल झाले तिकडे बॅटिंगला। नजरा असतील यांच्यावरती। गोलंदाजी मार्गावरती अक्षय ढाकरेचा वेग इथे बघायला भेटतो आपल्याला। यानंतर टॉस होईल जय किसान वर्सेस अमृतेश्वर बनवटी गोंदेगावचं। व्हाईट बॉल इथे मात्र नक्कीच पंच कळवत आहेत। पुढच्या सामन्याचा इथे नाणेफेकीचा कॉल आमच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे। दोन्ही संघाचे राधा किशनजी ढाकरे यांच्या हस्ते टॉस होणार आहे।
त्यावेळेचा बॉल इथे अगदी बघितलं तर मागे सरकावत कट करण्याचा प्रयत्न होता आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय. अतिरिक्त रूपामध्येच इथे संघाचा अकाउंट ओपन झालेला या मॅच मध्ये देखील. आपण जर दुसराच मॅच आहे स्पर्धेचा हा आणि आतापर्यंत जर 3 इनिंग ज्या आपण बघितल्या तर व्हाईट बॉलच्या रूपामध्ये तिथे प्रत्येक संघाचं इथे अकाउंट ओपन झालेलं आहे. त्यावेळेस फुलंडचा बॉल अगदी बघितलं आडव्या बॅटनी इथे विकेट करण्याचा प्रयत्न. जमीन समांतर फटका. इथे क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनची जोपर्यंत बॉलला फील्ड करतात 1 धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक वरती निलेश गोलू या नावाने देखील फार प्रसिद्ध आहेत आपल्या शहरामध्ये. अनेक जबरदस्त होडार बॅट्समन आहेत. नेहमी बोलबाला असतो यांचा. मग कोणती स्पर्धा असो, मग दौलताबादचं क्रिकेट असो, डीपीएल असू द्या, एमपीएल असू द्या, नेहमी एक जबरदस्त प्लेअर आहेत. नेहमी डंका वाजतो यांचा नावाचा. आज मात्र बघूया कशा पद्धतीने संघासाठी बॅटिंग करतील. फुलंडचा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने ते अगदी प्लेस केलाय आणि 1 धाव पळून काढली आहे. अकाउंट उघडणं देखील फार गरजेचं असतं. आता एक मानसिक दबाव असतो की अकाउंट जर ओपन नाही झालं तर कुठे ना कुठे ते नावाला साजेल अशी नक्कीच बॅट्समन काही खेळ करू शकत नाहीत. पण ते अकाउंट ओपन झालं. निलेश यांचं देखील धाव फलकावरती 4 पहिल्या 4 बॉल मध्ये. त्यावेळेस परत एकदा आकाट करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय. वा, अक्षय ठाकरेचा वेग नक्कीच या पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला भेटतोय आणि वेगात थांबवलंय. बघितलं ना आपण, खासकर प्रशांतला थांबवलंय. प्रशांतच्या विरोधामध्ये यांनी जास्त बॉलिंग केली आहे. गोलूने फक्त एकच बॉल फेस केलाय आणि इथे जबरदस्त बॉलिंग इथे मात्र बघायला भेटते आपल्याला. सर्कलचा खेळ देखील ऑन आहे. पॉवर प्लेचे षटके ऑन आहेत. पॉवर ओव्हर हे मात्र ऑन आहेत आणि पॉवर ओव्हर मध्ये गोलंदाजाचा बोलबाला पहिल्या ओव्हर मध्ये बघायला भेटतोय. त्यावेळेचा बॉल इथे लेग स्टंपच्या फार बाहेर आहे. व्हाईट बॉल पंच इथे कळवत आहेत. एक अवंतर धाव इथे मात्र नक्की धाव फलकावरती लागतीये. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आमच्या समस्त मान्यवरांच्या हस्ते केला जातोय. दोन्ही संघ अगदी तयार आहेत आणि टॉस इथे मात्र संपन्न होत आहे मान्यवरांच्या हस्ते. उडवलाय यावेळेस विकेट आली आहे. प्रशांतची मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे गोलंदाज अक्षयनी आणि इथे लाजवाब झेल बघायला भेटला. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये बिग विकेट डाउन. पहिला गडी बाद. और अभी जो टॉस हुआ है जय किसान वर्सेस बनोटी गोंदेगांव, उसमें टॉस जीता है गोंदेगांव ने और बल्लेबाजी करने का फैसला किया है. और ये बढ़िया टॉस जीता वहां पर बनोटी गोंदेगांव ने. दोनों ही टीमें काफी खतरनाक वहां पर, बेस्ट वर्सेस बेस्ट. और अगला मुकाबला जो खेला जा रहा है बनोटी गोंदेगांव वर्सेस जय किसान अजिंठा. इथे 1 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती 5 रन 1 विकेट. यावेळेचा बॉल इथे नक्कीच वाईट आहे. धाव फलकावरती 6 रन. 77 रनांचं टार्गेट आहे. 77 बरमाईश आहे देवगिरी 11 संघासाठी आणि आतापर्यंत धाव फलकावरती 6 धावा जे की बघायला भेटत आहेत. सुरुवाती अगदी खराब राहिली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे विकेट गमावलाय. पण नजरा असतील इकडे गोलू यांच्यावरती. निलेश यांचं नाव आहे. निकनेम गोलू आहे. गोलू नावाने प्रसिद्ध आहेत पूर्ण शहराला. बघूया आज नावासारखी खेळी करतील का. त्यावेळेचा फुलंडचा बॉल इथे लेग स्टंपच्या बाहेर आहे. बॅक टू बॅक इथे व्हाईट बॉल पंचाकडे होत आहेत. संजय साबळे सर. अवंतर या धावा नक्कीच इथे बघायला भेटतात आपल्याला इथे.
त्यावेळेस मात्र इथे शॉर्ट आर्म इथे इथे काय इथे झेल ड्रॉप झालाय असं वाटतं तिकडे पंकज होते आणि पंकज कडून हा झेल इथे सुटला गेलाय. बॅट्समॅन पूर्णपणे आपल्या कंट्रोल मध्ये नव्हते. अगदी इकडे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न बॅटचा लेडिंगच लागला होता काय अगदी उंच आकाशामध्ये बॉल गेला होता बॉल पर्यंत पोहोचले होते इथे पंकज बट इथे ऐन मोक्याच्या क्षणी कॅच सुटला गेला. एक धाव इथे पूर्ण केली. धावफलक पुढे वाढतोय 8 धावा धावफलकावरती. स्लो फुलटॉस अगदी लाजवाब फटका सरळ बॅटनी हा फटका मात्र खेळलाय आणि क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू मात्र इकडे जमिनीला आग लावत निघून जातोय. सीमारेषा पार 4 चौकार. धावफलक दुई रँकामध्ये देवगिरी 11 संघाचं वाढतंय. धावफलकावरती 12 रन 1 विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ ऑन आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला भेटतायत गोलंदाज निलेश. क्लीन बॉल दांडी गोल फॉर रिचार्ड स्मिथ. फुललेंचा बॉल अगदी जागा दाखवण्याचा प्रयत्न आणि चेंडू घेतोय यष्टांचा वेट आणि इथे दुसऱ्या ओव्हर मध्ये दुसरा धक्का लागतोय देवगिरी 11 संघाला. बिग विकेट डाऊन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल झाले बॅटिंगला. अनिकेत 12 रन 2 विकेट. ब्रेक थ्रू निलेशने प्राप्त करून दिलाय आपल्या संघाला. त्यावेळेचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. इथे पंचकडून आहेत अतिरिक्त धावा फार कन्सिडर केल्या आहेत. बॅटने जर बघितलं ना आपण तर 2 किंवा 7-1 धावा आलेल्या आहेत बॅटनी. बट इथे अगदी व्हाईटच्या रूपामध्ये नक्की अगदी फार धावा कन्सिडर केला तिकडे गोलंदाजाने. चांगली मोठी धावसंख्या आज उभी केली पिंपळगाव संघाने पहिले बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. फुललेंचा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक इकडे जोपर्यंत बॉलला इथे अडवतायत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. सिंगल स्ट्राईक रोटेट 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस इथे फटका बसलाय चेंडू हवेत. इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे मात्र नक्कीच इथे जाऊन विसावलाय आणि इकडे दोन्ही बॅट्समॅननी बघता बघता इकडे 2 धावा ज्या की पूर्ण केलेल्या आहेत. एक संधी निर्माण केली होती याही वेळेस गोलंदाजाने. पण इथे क्षेत्ररक्षक अगदी मला असं वाटतं की शक्तिमान बनले होते. पूर्ण गोल फिरले होते क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड एरियामध्ये इथे चेंडू 2 पडलाय. धावफलक पुढे वाढेल 16 रन धावफलकावरती. निलेश गोलू एक लाजवाब बॅट्समन आहे. बट आतापर्यंत त्यांची बॅट तिथे खामोश आहे. त्यांना मात्र शांत ठेवलंय गोलंदाजाने आतापर्यंत. त्यावेळेचा बॉल दिशाहीन बॉल व्हाईट बॉल. ते अगदी सकाळ सत्रामध्ये पंचांना इथे मात्र जास्त एक्सरसाइज करण्याचं काम देतात तिकडे पिंपळगावचे गोलंदाज. 17 रन 17 ऑन दी बोर्ड. त्यावेळेचा फुलण्याचा बॉल पायाचा वेध घेतोय क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मार्ग असतं. क्विक 1 रन सिंगल केला. लेग बाईटचा इथे निर्णय आणि षटक होते कंप्लीट. 2 ओव्हरचा इथे पॉवर प्लेचा खेळ पूर्ण होतोय. 18 रन 2 विकेट. देवगिरी 11 18 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 24 बॉल 59 रनांची गरज आहे. रिक्वायर्ड 15. 24 बॉल 59 रन बनवायचे आहेत. बॅटिंग लाईनअप आपण जर बघितलं तर तगडी आहे.
गैराईच्या बॅटिंग लाईनअप मध्ये, बट इथे धावा या बनावं लागतील. ऑन पेपर जर आपण बघितलं तर मोठे मोठे नाव आहेत खरे, बट इथे तुम्हाला परफॉर्मन्स डिलिव्हर करावं लागणार आहे. परफॉर्मन्स तुम्हाला चांगला द्यावा लागणार आहे. युवा मिलन चषक 2026 छत्रपती संभाजीनगर पाटील स्टेडियम रामपूर या मैदानावरती आपण ही स्पर्धा घेत आहोत. पर्व 10वे आहे या स्पर्धेचं आणि हर वर्षी देखील इकडे स्पर्धेची स्टँडर्डता अगदी मात्र नक्कीच इकडे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ही वाढत आहे आणि नवीन नवीन प्लेयर नक्कीच तुम्हाला इथे या देखील स्पर्धेमध्ये बघायला भेटत आहेत, जे आपल्या समाजाचं क्रिकेट देखील आता उंचवत आहेत. क्रिकेट म्हणलं की लोकप्रियता आहेच. गोलंदाज मार्क वरती अक्षय, स्ट्राईक वरती निलेश गोलू. फुलांचा बॉल, विकेटचा प्रयत्न अगदी याही वेळेस प्रॉपर. इथे टायमिंग नाहीये, इथे काय ओव्हर थ्रो, अगदी डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून देखील इकडे बॉल सुटला गेला. लेग बाईज इथे मात्र नक्कीच अंपायर खेळत आहेत. धावा येणे गरजेचं आहे, मग त्या कशाही होत, बॅट नाही होत, लेग बाईज नाही होत, वाईट नाही होत, बॅटिंग साठी धावा येणे गरजेचं आहे. आणि लेग बाईजचे 2 धावा आल्यात. धाव फलकावरती 20 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न अक्षय इथे देखील चांगली बॉलिंग करतायत. पहिल्या ओव्हर मध्ये किफायती बॉलिंग बघायला भेटली होती अक्षय कडून आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 बॉल जर बघितले तर लाजवाब डिलिव्हर केलेत अक्षय ठाकरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील लाजवाब बॉल. लागोपाठचा इथे दुसरा डॉट बॉल बघायला भेटतो आपल्याला. गोलू सारख्या बॅट्समॅनला इथे मात्र थांबवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्याची इकडे संधी देत नाहीत गोलंदाज. तिसरा ओव्हर आहे प्रगतीपथावर. धाव फलकावरती 20 रन, 2 विकेट. सामना आता हळूहळू बॅटिंग टीम साठी हा जड होत चाललाय, दूर होत चाललाय. 21 बॉल मध्ये आता विजयासाठी पाहिजे 57 रन. अकुटाप्याचा बॉल सरप्राईज केलंय बॉलनी. हा बाउन्सर मात्र तिका बाउन्सर होता. ती बघितलं तर इकडे कारापासून सिटी वाजवत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. त्यावेळेस लाजवाब इथे हुक केलाय आणि चेंडू मात्र इथे निघून जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 चौकार. 24 रन स्कोर कार्ड वरती बघायला भेटतायत. 19 बॉल मध्ये 53 रनांची गरज आहे. 19 बॉल 53. इथून बघा आता एखादी फास्टेस्ट खेळ तुम्हाला खेळावं लागणार आहे. प्रति ओव्हर रिक्वायर्ड रेट इथे आता वाढतंय. 17च्या सरासरीने इथे धावा बनवू लागते तुम्हाला. 17च्या प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 17 धावा इथे बनवावं लागतील विजयासाठी. ओहो, अजून एक बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल नि षटक होते कंप्लीट. अक्षयचं हे 25 षटक बघायला भेटतंय आपल्याला आणि 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती 24 रन, 2 विकेट. 24 ऑन दी बोर्ड. 18 बॉल 53 रनांची गरज. हर एक डॉट बॉलने इथे मात्र संघ फार दूरवरती राहील देवगिरी 11चा. तर हर एक डॉट बॉलने मात्र इकडे विजयाकडे वळतायत पिंपळगावचा संघ. आतापर्यंत त्यांची मजबूत पकड आहे या मॅच मध्ये. पार्ट जड आहे त्यांचं. त्यांनी गोलंदाजी फार चांगली केली. पहिले बॅटिंग मध्ये नक्कीच अगदी दोन्ही बॅट्समनचा इथे बोलबाला बघायला भेटला आपल्याला आणि 3 ओव्हर मध्ये जर बघितलं तर अगदी बॅट्समनला इथे थांबून ठेवलंय आणि 2 मोठे विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. बघा इकडे फलंदाज गोलू आणि अनिकेत आपल्या संघाला मात्र इकडे विजय मिळवून देतील का? तर शक्तिशाली बॅट्समन आहेत, क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, पण ते आता क्षमतेनुसार आता बॅटिंग इथे करावं लागणार आहे. गाडी आता तुम्हाला डायरेक्ट 5व्या गेअर मध्ये लोड करावं लागणार आहे. ते 5व्या गेअर मध्ये नक्कीच तुम्हाला गाडी लोड करत असताना मोठे फटके खेळायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघायला भेटतंय. गोलंदाजी स्ट्राईक वरती कल्पेश. चला थोडस लवकर विनंती असेल. जो टायमिंग इथे आयोजन समितीने कळवलेला आहे की तुम्हाला 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे 6 ओव्हर एक इनिंग ही कंप्लीट करायची आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टी असणार आहे. कल्पेश गोलंदाजी स्ट्राईक वरती. त्यावेळेचा बॉल परत एकदा येते, मात्र फक्त प्लेसच केलाय. चेंडू इथे मात्र पॉइंट मध्ये जातो. एक धाव पूर्ण केली आहे. सामन्याचं इक्वेशन 17 बॉल 52. नहीं चलेगा एक्का दुक्का, मारना पडेगा चौका छक्का. सामन्यात सिच्युएशन हीच आहे की तुम्हाला आता इथे चौकार आणि षटकार खेचावं लागतील. गोलूकडे क्षमता आहे, मोठे प्लेयर आहेत, पण आज बघूया नामासारखी इनिंग खेळतील का आपल्या संघासाठी. देखील बॅटची हलकीशी कडा. इथे रन घेण्यास मात्र इकडे नकार येतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रयत्न करतायत पण इथे प्रयत्नांना आतापर्यंत यश भेटत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर इथे गोलंदाजी करणारा संघ पिंपळगावचा या मॅच मध्ये पुढे आहे, फार पुढे आहे. अगदी त्यांचं पारडं जड आहे. ज्या रीतीने त्यांनी एक मोठी धावसंख्या पहिले उभी केली बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना इथे सुरुवातीला 2 मोठे विकेट प्राप्त केल्या आणि आतापर्यंत बॅट्समनला इथे थांबवले त्यांनी. यावेळेचा बॉल बाहेर जाणारा. इथे अजून एकदा इथे वाईट बॉल यावेळेस पंच इथे खेळत आहेत. दूर होता बॉल. बॅट्समॅनच्या इथे रेंजच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे कल्पेशचा, पण एवढा बाहेर होता की पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आणि एक अवंतरचा इशारा बघायला भेटला आपल्याला. 26 रन 26. ओहो यावेळेस लाशबाफ पडा भी और जडा भी और देकर जाएंगे आधा डझन रन. 6 रन षटकार. अगदी फार वेळेनंतर आपल्याला हा मोठा मॅक्सिमम फटका बघायला भेटला इकडे गोलूच्या बॅट मधून. देरा या दुरुस्त आहे. बघूया 32 रन या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 2 विकेट. 15 बॉल विजयासाठी पाहिजे 45 रन. 15 बॉल 45. कल्पेश परत एकदा स्टेप आउट झाले. विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे नव्हतीये आणि इथे कमबॅक नक्कीच इथे केलाय कल्पेशने या बॉल मध्ये. डॉट सिंगल इथे नक्कीच आपल्याला बघायला भेटतोय. 33 रन धावफलकावरती 33 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील बघू शकता. प्रिन्स मूवी या वाहिनीवरती, या चॅनलवरती एक जबरदस्त कॅमेरा वर्क देखील आमच्या करताना पूर्ण टीम प्रिन्स मूवीची. यावेळेस फुलेंचा बॉल इथे देखील प्रॉपर टायमिंग नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. इकडे प्रयत्न करावे लागतील. बघा कही देना की मंजिल मिलना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिलना मिले ये तो मुकद्दर की बात है और हम कोशिश ना करें तो ये गलत बात है. तर प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. इकडे मोठे फटके खेळावे लागतील. इकडे क्षमतेनुसार बॅटिंग करावं लागणार आहे. 13 बॉल 44 ची गरज. बॅटच्या बॉटमला बॉल लागलाय. रन घेण्याचा इथे नक्कीच प्रयत्न नाहीये. डॉट बॉल इथे षटक होतंय. कंप्लीट. 4 ओव्हर 33. 12 बॉल 44. 12 बॉल मध्ये इथे विजयासाठी पाहिजे 44. एका ओव्हर मध्ये आता 22 धावा इथे बनावं लागतील आपल्याला सामना जिंकण्यासाठी. क्षमता आहे गोलकडे. बघूया इथे कारनामा करतील का. इथे 12 बॉल मध्ये 44 बनवून आपल्या संघाला विजय मिळवून देतील का निलेश. 12 बॉल 44 रनांची गरज. तसं तर पारडं जड आहे पिंपळगाव 11 संघाचं या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये. तर गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला भेटतायत पंकज.
लो फुलटॉस बॉल इथे देखील डॉट बॉल मैदानाच्या आत रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल पंकज ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि आता गोलंदाज देखील आलेत आणि पहिलाच बॉल अतिशय चांगल्या रीतीने ते सुरेख डिलिव्हर केलाय. 11 बॉल 44. हो यावेळेस मात्र शॉर्ट बॉल आणि त्याचा घेतलेला भरपूर समाजच्या चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. सामना ऑन आहे. ह्या बॉल मध्ये आता विजयासाठी 38 रनांची गरज आहे. तर असे फटके जर खेळले तर इथे सामना जिंकू शकतात देवगिरी इलेव्हनचा संघ आणि गोलू आहे तो मुमकिन आहे. बघूया 10 बॉल 38 पाहिजेत. ओ अजून एक इथे उंची दुरी आणि छेडणुकी मंजुरी. लागोपाठचा इकडे दुसरा षटकार आहे तो निलेशच्या बॅट मधून अजून एक विकेट. 45 रन. 9 बॉल 32. 9 बॉल मध्ये विजयासाठी पाहिजे आता 32 धावा. इथे निलेशचा इथे अगदी बॅट पहिले खामोश होती पण आता बॅट मात्र चालवली आहे आणि इथे काय लाजवाब 2 फटके बघायला भेटले आपल्याला. अजून एक आलाय की काय. यस लागोपाठचा इकडे निलेश बॅट मधून तिसरा षटकार. 6 रन. कहानी बदली, तस्वीर बदली, तकदीर बदली. बदली है पूरी पिक्चर और लगाइए शानदार सिक्सर. 8 बॉल 26 ची गरज. 8 बॉल 26. सामना होता कुठून आला कुठे. 3 षटकाराने मात्र इकडे मॅच जिवंत केली आहे निलेश यांनी. असं वाटलं की सामना बॅटिंग करण्या संघाकडून फार दूरवरती जातोय पण इथे निलेश म्हणतात मी अजूनही आहे. 8 बॉल 26. हो इथे लागोपाठचा चौथा आलाय. वा भाई वा. लागोपाठचा निलेशच्या बॅट मधून चौथा षटकार. 7 बॉल 20 ची गरज. पंकजला इथे मात्र ऑन रिमांड मध्ये घेतलंय आता निलेश यांनी. ती आपल्याला शांतता इथे बघायला भेटली पण आता इथे निलेश नावाचं वादळ इथे आता या मॅच मध्ये घोंगावतोय. काय इथे पिंपळगाव संघाला ओढून येईल का बघूया आपण. 7 बॉल इथे 20 पाहिजे. लागोपाठच्या 4 बॉल वरती 4 षटकार आलेत. 5वा येईल का काय इथे पंकज आपल्या इथे कमबॅक करतील का बघूया. पुढचा बॉल. ओ लागोपाठचा 5वा. हो असं वाटतं की हा बॉल डायरेक्ट इकडे ढगात मारलाय आणि इथे ओव्हर संपलीये. 30 धावा या ओव्हर मध्ये आलाय. 5 षटकाराच्या मध्ये सामना ऑन. मॅच ऑन केलीये. 6 बॉल मध्ये 14 रनांची गरज. 12 मध्ये 44 रनांची गरज असताना 5 बॉल वरती 5 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये नोंदवला आहे गोलू निलेशांनी. सहा बॉल मध्ये 14 पाहिजे. एकोणीस बॉल मध्ये 45 रनावरती बॅटिंग करतायत निलेश. हे बघा प्लेयरला विनंती आहे की आपण बॉल शोधण्याचा प्रयत्न करा. जर नसेल सापडत तर मग घ्या. होता असतो बॉल शोधा आपण. हे घ्या बॉल घ्या सर. अजून एक फेका आपण मैदानाच्या आतमध्ये बॉल. हे घ्या अजून एक घ्या निलेश भाऊ. 6 बॉल मध्ये 14 रनांची गरज आहे. मॅच ऑन केली आहे. 5 बॉल वरती 5 षटकार मारण्याचा विक्रम निलेश गोलू यांनी या स्पर्धेमध्ये नोंदवला आहे. परों को खोल जमाना उड़ा. अनिकेत स्ट्राइक वरती. गोलंदाज स्ट्राइक वरती. कल्पेश डिफेंड करतील का 14 धावा. कल्पेश बघूया इकडे. परों को खोल
6 बॉल 14 ची गरज. हो यावेळेचा बॉल बॅटची कडा, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट आली आहे. परत का ट्विस्ट. 5 बॉल 14. उड़ान देखता है. हर पर्वत पे मणि मानिक नहीं होते, हर हाथी के माथे पे मुक्ता मणि नहीं होती, हर नवीन जंगल में batsman, चंदन के पेड़ रोहन माहौर. नहीं होते और हर फ्रेंचाइजी के पास 5 बॉल 14 ची गरज आहे. कल्पेशने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. हर पर्वत पे मणि मानिक नहीं होते. बाद विकेटचं बदल. विकेट हॅट्रिक म्हणता येणार नाही आपल्याला. रनआउटची विकेट आली त्याच्यामध्ये एक. पूर्ण जग पाहत आहे सर, युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा सुरू आहे. आपल्याला तसं म्हणता येणार नाही. आता एक त्याच्यामध्ये रनआउटची विकेट आली आहे. 3 बॉल मध्ये 14. आता पारड जड आहे. पिंपळगाव 11 संघाचं इथे पारड जड आहे. ज्या रीतीने त्यांनी बॉलिंग आतापर्यंत केली आहे, खासकर कल्पेशची इथे तारीफ होईल. सोपं नाही बघा अंडर प्रेशर इथे बॉलिंग करणं. पण इथे 14 धावा डिफेंड करायचे होते त्यांना. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समन नेम कल्पेशने इथे पूर्णपणे ते लाजवाब बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. 3 बॉल 14. प्रत्येक बॉलवरती इथे मोठा फटका हवा आहे बॅटिंग टीमला. 3 षटकार जर खेचले तर सामना जिंकू शकतात. 3 बॉल 14 ची गरज. त्यावेळेस बॅटची कडा आणि चेंडू इथे निघून जातोय. यस, विकेट किपरच्या पाठीमागे शिमारी शपार. 4 चौकार. 2 बॉल 10 ची गरज. 2 बॉल 10. इथे जर मोठा फटका आला तर सामना ऑलमोस्ट शेवटच्या बॉलवरती जाईल. पण इथे जर डॉट बॉल जर टाकला तर मग इथे पिंपळगावचा संघ इथे बाजी मारू शकतो. 2 बॉल 10 ची गरज. रोमांचकारी मॅच जो की बघायला भेटतो आपल्याला. हाय व्होल्टेज मॅच, पैसा बसून मॅच. 2 बॉल 10 ची गरज. ओ इथे डॉट बॉल आलाय आणि इथे ऑलमोस्ट औपचारिकता बाकी. आता 1 बॉल 10. जर एखादा नो बॉल जर नाही आला, एखादा हुकून चुकून जर पंजा नाही आला तर मग इथे ऑलमोस्ट एक जय किसान अजेंडा संघाला विनंती आहे की आपली फिल्डिंग आहे, आपण लगेच तयार राहायचं फिल्डिंग साठी. सीधे बिगेट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त काढली बॉलनी.
विकेट इथे नाही आली आहे आणि 2 धावा जरी आल्या असतील तर रन रेट साठी मात्र असं वाटतं की फार फायदेमंद आहेत. तर इथे 4 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. वा, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. आयोजक जय किसान अजेंडा संघाला विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि एका रांगेमध्ये बघा विनंती असेल आपण एका रांगेमध्ये या. युट्यूबला ही स्पर्धा आहे, आपण अजून चांगले दिसाल. डिसिप्लिन शिस्त बाळगायची आपल्याला. एका रांगेमध्ये आपण टीम पिंपळगाव एका रांगेमध्ये या ना आपण मैदानाच्या बाहेर. पाच रनांनी मात्र इथे पिंपळगावचा संघ इथे या मॅच मध्ये विजय झालेला आहे. 5 रनांनी